सर मैंने कल एक रील देखी। हाँ। तो एक बच्चा खेल रहा था। हाँ। तो खेलते खेलते उसकी चक्कर आ गई उसको और वो जगह पे मौत हो गई उसकी। इसका कारण क्या हो सकता है? ओके, चल मी तुम्हाला सांगतो। हा खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे, कारण मी पण अशा रील बघितलेल्या आहेत। जिममध्ये बरेच सडन डेथ होते। ह्याचे मेन कारण काय असते हे सगळ्यांनाच आपण सांगूयात। तर हे आहे हार्ट जनरली। हां, तर मॅक्सिमम ह्या ज्या अशा डेथ होतात त्याचं कारण असतं HCM, हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी। हा हार्टचा एक जनरल आउटले आहे। हार्टमध्ये काय होतं, 4 चेंबर असतात, वरचे 2 ॲट्रियम आणि खाली लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल्स। तर ह्यामध्ये काय होतं, हे जे मधला सेप्टम आहे, तर हा सेप्टम काही लोकांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक आहे म्हणजे ते कोणाच्या हातात नाही, तर जवळजवळ सार्कोमियर प्रोटीन नावाचं प्रोटीन असतं, तर ते प्रोटीन एखाद्यामध्ये म्युटेशन तयार करतं। म्युटेशन म्हणजे 3 पद्धतीनं इथं हार्ट अटॅक येऊ शकतो। एक आहे स्ट्रक्चरल, हे जे सेप्टम आहे तर हा जो चेंबर आहे, तर ह्या चेंबरमध्ये जे ब्लड येणार आहे तर ते ब्लड कमी येतं, हे सेप्टम मोठा होतो, स्ट्रक्चर। दुसरं काय होतं, ह्या ज्या सेल्स आहेत तर त्या सेल्स मिस आराय होतात, ज्या ठिकाणी पाहिजेत त्याच्यापेक्षा अलाइनमेंट कमी जास्त असल्यामुळे ह्याची जी फ्लेक्सिबिलिटी आहे तर ही कमी होते। म्हणजे पंप ज्यावेळेस आपण ब्लड बॉडीकडे करायचं असतं त्याचबरोबर हार्टला करायचं असतं ते मिसमॅच होतं, एनर्जी लेवल मिसमॅच होते। आणि तिसरा प्रॉब्लेम काय असतो, कधी कधी व्हेन्स ज्या आहेत किंवा आर्टरी ज्या आहेत हार्टच्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिफॉर्मिटीज तयार होतात त्यांचं जेनेटिक डिफॉर्मिटीमुळं। म्हणून काय होईल, इथं थकवा येणे, चक्कर येणे, फेंटिंग, एक्झर्शनल जास्तीत जास्त छाती भरून आल्यासारखे होणे, ही लक्षणं नेहमी त्या लोकांना आढळतात। परंतु जास्त जर व्यायाम झाला तर मग हे हार्ट काय होतं, कधी कधी इथला जे पंप होण्याचा जो काही कॅपॅसिटी आहे ही बंद झाल्यामुळे, आता ॲथलेटमध्ये सुद्धा हायपरट्रॉफी म्हणजे जास्त इथं मसल्स असतात परंतु हार्टच मोठं होतं आणि इथलं जे व्हॉल्यूम आहे ब्लडचं ते काय कमी होत नाही, म्हणून त्यांचा फिजिओलॉजिकल आहे। परंतु काही लोकांना हे जन्मजातच असतं, म्हणजे 500 पैकी एका व्यक्तीला हे आहे, इतकं प्रमाण आहे। म्हणून ह्याच्यासाठी काय करावं लागेल की प्रत्येक 15-16 वर्षानंतर मुलांनी किंवा जे ॲथलेट आहेत त्यांनी 100% ECG 2D इको करून घेणं गरजेचं आहे, ट्रेडमिल टेस्ट करून घेणं। अगदी तुम्ही 500 पैकी एखादा कोण आहे हे कसं लक्षात येणार आहे? म्हणून जे ॲथलेट आहेत, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आपल्याला हार्टची तपासणी करून घेतल्यानंतर 2D इको केल्याबरोबर लक्षात येतं हार्टची ही मोठी झालेली आहे। आणि ह्याच्यासाठी मग पुन्हा छोटी मोठी ट्रीटमेंट असते, त्यासोबतच डाएट व्यवस्थित ठेवणे, झोप व्यवस्थित असणे हे सुद्धा गरजेचं आहे। तर मला वाटते की आता कळालं असेल की हायपरट्रॉफी किंवा HCMमुळं ह्या सगळ्या डेथ होतात जनरली, बाकीही कारणं असतात परंतु 90% डेथ ह्या अशाच असतात ज्यांना की कारणच नाही, तर ते जेनेटिक कारण असतं। होप क्लिअर झालं असेल।